पंचायत इलेक्शनाचे निकाल सध्या जाहीर झाले आणि ऑलमोस्ट सगळ्या पंचायतींचे निकाल जाहीर झाले. हातून एक गजाल स्पष्ट झाल्या की गोंयचे मतदार जेन्ना मतदान करता तेन्ना एका विशिष्ट पद्दतीन ते करना. अजीब है ये गोवा के लोक जशें म्हणटात ते प्रमाणे करता. आमी खुबशे कडेन पळयले की जे दिसताले की एक मनीस येतलो कसोय करून तो पडला आणि जो मनीस येवचो ना असो दिसता तो आयिल्लो आसा. भारतीय जनता पक्षान अजून रिएक्शन दिवना, पण भारतीय जनता पक्षाचे खुबशे उमेदवार निवडून आयल्या. ऑफिशियली जरी तांणी सपोर्ट तांकां जरी पार्टी लायन्साचेर कॉन्टेस्ट करूं ना तरी पूण ते कॅडराचे आशिल्ल्या कारणान खुबश्यो पंचायती भारतीय जनता पक्षाच्या वटेन वचपाच्यो आसा. तेंचे वटेन गेल्या उपरांत झेंडो भारतीय जनता पक्षाचो लागतलो. भारतीय जनता पक्षाचे उलयता आसतना एक गजाल जाली आनी वीच कम्स एज अ सरप्रायज फॉर मॅनी इज अबाउट रुमडामोळ दवर्ली पंचायत. रुमडामोळ पंचायतीन भाजपाचे व्हडले व्हडले उमेदवार पडले आणि इंडिपेंडंट आयले आणि एकमेकाक सध्या दोश दिवपाचे ते चालू आसा. उर्फान मुल्ला जे स्टेट स्पोक्समॅन भाजपाचे आसा ते पडले. शेख जिना जे भाजपाचे लिडर आसा तांची घरकान्न पडली आणि एक लेडी विमन लिडर ऑफ भाजपा ती पडली. सो ते गजाल जाली. दुसरे वटेन काँग्रेसीन आपले कुंकळे सारके आणि केपें सारके एरियेन आपलो मजबूत पकड दवरल्या. पूण त्याच टायमाचेर सेंझील सारको जो एल्टन डिकोस्टा जे केपेचे आमदार आसा तांचो भाव जाणें फातर्पा पंचायतीचेर कितलींशींच वर्सां निवडून येतात ते कांय मतांनी पडले. सो हांवें पळयत जाल्यार एक तरेचो वेगळोच तरेचो ट्रेंड दिश्टी पडटा. रेवोल्युशनरी गोवन अशें दिसतालें की प्रत्येक पंचायतीन खंय तरी खुबश्या पंचायतीचेर झेंडो काडटले, पूण तें जावना. रेवोल्युशनरी गोवनाचो झेंडो फक्त आजोसी मंडूर लागलेलो आसा आणि बाकीच्या पंचायतीन वेगवेगळ्या रुपान रेवोल्युशनरी गोवन थंय घुसलेले आसा. घुसलेले इन द सेन्स रादर तांणी आपले प्रेझेन्स दाखयल्ले आसा. सो हें सगळें पळयता आसतना एक नजरेक येता आमच्या की भारतीय जनता पक्ष वेगवेगळ्या पंचायतीचेर आपले वर्चस्व गाजयतलो. कारण आमी एक रुमडामोळचेच एग्जाम्पल धरता खंय जंय भाजपाचे उमेदवार जरी पडले तरी पूण जे इंडिपेंडंट आसा तांणी भाजपाक सपोर्ट करून फुडली पंचायत भाजपाचीच जातली अशें चिन्ह दिसता. दुसरे वटेन आमी पळयता की खुबशे उमेदवार जे इंडिपेंडंट राविल्ले ते सद्या वेट अँड वॉच ह्या स्थितीन आसा. कारण खुबश्या पंचायतींनी आजून खंयच्याच पॅनलाक एक प्रॉपर मॅन्डेट मेळूना. सो ताका लागून जे वटेन वचपाचें आसा ते वटेन ते नंतर डिसायड करतले अशें तांणी ठरयल्लें आसा. कळंगुटे पंचायतीन पळयत जाल्यार एक सरप्रायज जालें. मायकल लोबोन जे उमेदवार दवरिल्ले ते पडले आणि इंडिपेंडंट उमेदवार आयले. आतां ते इंडिपेंडंट उमेदवार नॅचरली BJP वटेन वतले अशें दिसता आणि तो जोसेफ सिक्वेरा क्लेम करता की आपूण त्या पंचायतीचेर वर्चस्व आपणें गाजयलें म्हणून. पूण दुसऱ्या वटेन पर्रा सारकी पंचायत आसा किंवा कांदोळी सारकी पंचायत आसा थंय मायकल लोबोन आपले पॅनल जिखून हाडला. इवन आरपोरा नागोवा थंय ताणें आपले पॅनल जिखून हाडिल्ले आसा. सो हे एंटायर पंचायत इलेक्शन पळयत जाल्यार एक वेगळेच तरेचो टोन दिश्टी पडटा, एक वेगळेच तरेचे ट्रेंड दिश्टी पडटा आणि लोक जे तरेन वागता ते पळयल्यार परत एकदा आमचे गोंयकारा बद्दल अशें म्हणपाक शकता की गोंयकार आपले तकली वापरून मतदान करता. गोंयकार मन वापरून मतदान करना, तकली वापरून कॅन्डिडेट पळोवन मतदान करता आणि ताका लागून खंयच्याच पार्टीन, परत एकदा रिपीट करता, खंयच्याच पार्टीन गोंयकाराक ग्रांटेड धरपाची गरज ना. सो हे आशिल्ले आमची पंचायत इलेक्शनाची कवरेज. कावंटींग पासून सुरू जाली ती आमी तुमकां वोटींग पासून सुरू जाली ती आमी तुमकां कावंटींग म्हणसर दाखयली. लायव्स हाडले, वेगवेगळे इंटरव्यूज हाडले. सो हांव देव बरें करूं म्हणटा एंटायर टीम ऑफ RDX, एंटायर टीम ऑफ गोवा न्यूज हब, एंटायर टीम ऑफ गोवा बायलेन्स आनी एक टीम मेळून हो कंप्लीट कवरेज हाडली. आमच्या बरोबर फिल्डार आशिल्ले कौशल पालेकार आशिल्ले, आमचे बरोबर केतन गोलतकर आशिल्ले, हनुमंत नगलूर आशिल्ले आणि येवटेन बॅक एंड सपोर्टा खातीर एक म्हत्वाची भुमिका केली आणि जेंकां आमी रिकॉग्नायज करता. आमचे नीरज बांदेकार हे दीस रात बसून तांणी म्हणजे भायले जे कंटेंट येता तो प्रोसेस करून लायव्हार घालपाची सगळ्यात मोठी वाघाची भुमिका म्हणटा ती तांणी हे केल्ली आसा. आणि स्पेशल मेन्शन प्रसाद देशपांडे जाणी फाटबळ दिले आणि जाणी कंप्लीट सपोर्ट दिलो. राहुल देसाय ज्यांनी कंप्लीट ट्विट्स आमच्या फाटीर पावयल्या आणि एडमिनिस्ट्रेशन सपोर्ट दिले आमचे तन्वी नायक हांणी.
सो हे सगळी टीम मेळून आमी तुमच्या मुखार लायव्ह हाडले. देव बरें करूं आनी खास करून तुमकां देव बरें करूं हाजे खातीर म्हणटा की तुमी आमचेर विश्वास दवरलो आनी वी बीइंग द यंगेस्ट मिडिया स्टील यू स्टील रिमेन विथ अस आनी तुमी जे तरेन लायव्ह पळयले ते तरेन पळयत जाल्यार तुमकां खरेंच देव बरें करूं म्हणटा. देव बरें.